वसई विरारच्या तत्कालीन पालिका आयुक्तांच्या घरावर छापा टाकण्यात आलेला आहे। दीनदयाळ नगर येथील घरावर ईडीनं छापा टाकलाय। पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर ईडीकडून छापा टाकण्यात आलेला आहे। वसई विरार महानगरपालिकेचे नुकतेच मावळते आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या वसईतील दीनदयाळ नगर येथील घरावर ईडीनं छापा टाकलेला आहे। वसई विरार महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम 41 इमारती बांधकाम प्रकरणात खरं तर चौकशी सुरू केली होती। मात्र नेमकं ईडी कोणकोणत्या प्रकरणाची चौकशी करणार हे आता समोर येईल आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, वसई विरारच्या तत्कालीन पालिका आयुक्तांच्या घरावर छापा टाकण्यात आला असल्याचं कळतंय, काय अपडेट? या ठिकाणी वसई विरार महापालिकेचे शासकीय जे घर आहे पालिकेचं जे आयुक्तांसाठी असतं त्या घरावरती आज सकाळी ईडीने छापेमारी केलेली आहे। या ठिकाणी ईडीचं पथक पोहोचलेलं आहे, परंतु ही जी ईडीची रेड आहे नेमकी कोणत्या प्रकरणात आहे हे समजू शकलेलं नाही। कारण या ठिकाणी नुकत्याच ज्या नालासोपाऱ्यातील ज्या 41 इमारती होत्या त्या 41 इमारतीची ईडी कडून चौकशी केली जात आहे। या चौकशीमध्ये कोण कोण महापालिकेचे जे मोठे बडे अधिकारी होते यांचा समावेश होता। त्यानुसार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ईडी करत होती। अनेक लोकांच्या घरी छापे सुद्धा मारले। तत्कालीन जे वायस रेड्डी होते नगर रचना विभागाचे त्यांच्या घरी सुद्धा ईडीचा छापा पडला होता आणि त्यावेळी मोठं घबाड ईडीच्या हाती लागलं होतं। आता या आयुक्तांच्या घरी छापा मारल्यानंतर कारण हे जे घर आहे ते हे शासकीय घर आहे, महापालिकेचं घर आहे आणि या घरावरती आज ईडीने छापा टाकलाय आणि त्यांची पुण्यामध्ये सुद्धा नाशिकमध्ये सुद्धा घर आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा पडल्याची शक्यता आहे। आणि या ठिकाणी नेमकी ही ईडीने कोणत्या प्रकरणात हे छापामारी केली हे समजू शकले नाही, परंतु अनेक प्रकरणं आहेत। या ठिकाणी वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम असतील आणि अनेक विषय आहेत आणि नुकताच IT घोटाळा सुद्धा एक समोर येतोय, त्याच्यामध्ये सुद्धा यांचं नाव सांगितलं जातंय। या प्रकरणी तत्कालीन शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांनी सुद्धा ही अँटी करप्शन ब्युरो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे। त्यामुळे या प्रकरणाला मोठं वळण लागलेलं आहे आणि आता ईडी नेमकं ईडीच्या हाती काय लागतं हे आता काही वेळात स्पष्ट होईल। ठीक आहे विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आता एक मोठी बातमी, खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि यामुळे मुठा नदीच्या पातळीत वाढ झालेली आहे। मुठा नदी पात्राच्या लगत असलेल्या इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलंय, तर नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। थेट जाणार आहोत, अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिजित पोते सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असल्याचं कळतंय, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असेल, काय? प्राजक्ता, केवळ नदीकाठच्या गावांना नाही तर शहरातील नदीकाठच्या सगळ्या घरांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कारण पुण्यात पावसाची संततधार, पुणे जिल्ह्यातलं जे धरण साखळी क्षेत्र आहे तिथे गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे। त्यामुळे खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील 4ही धरणं आता भरलेली पाहायला मिळत आहेत आणि खडकवासला धरणातून आता 28,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। आणि आता मी सध्या प्राजक्ता मी भिडे पुलावरती आहे। या भिडे पुलावरचं हे सगळे दृश्य पाहताय की नदीकाठची जी रस्ते आहेत खरं तर शहरातली त्या सगळ्या रस्त्यांवर आता तुडुंब पाणी आलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे या रस्त्यावरची या परिसरातली वाहतूक आता पूर्णपणे बंद जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यासह सिंहगड रोड परिसरातील काही सोसायटी आहेत, आपल्याला माहिती आहे की एकता नगर परिसरामध्ये गेल्या वर्षी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। त्याही सोसायटीतल्या काही भागात आता पाणी साचायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। पुणे जिल्ह्याला पावसाचा आज रेड अलर्ट आहे तर शहराला ऑरेंज अलर्ट आहे आणि खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून 28,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यानंतर मुळा मुठा नदीचं जे पात्र आहे शहराला जोडणारं त्या शहरातील त्या पात्रांमध्ये पाणी तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळते। ही सगळी दृश्य जी आहेत ना ती भिडे पुलाच्या बाजूची दृश्य आहेत, जिथे दरवर्षी भिडे पूल वाहतुकीसाठी बंद होतो। त्याचप्रमाणे यंदाही आता हा सगळा नदीपात्राचा जो रस्ता आहे नदीकाठलगतचा शहरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। अग्निशमन दल, पुणे महापालिका अलर्ट मोड वरती आहेत। सायरन वाजून ठिकठिकाणी लोकांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय, अलर्ट जो आहे तो दिला जातोय। आज दिवसभर खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि शहरात देखील पावसाची संततधार जी आहे ती अशीच सुरू राहील असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। ही दृश्य आहेत गेल्या 3 दिवसांपासून हा जो नदीकाठ लगतचा परिसर आहे किंवा जो रस्ता आहे
तो वाहतुकीसाठी महापालिकेनं पूर्णपणे बंद केलेला आहे। बॅरिगेटिंग ठिकठिकाणी शहरात आता जी नदीपात्राची रस्ते आहेत नदीपात्राचे तिथं बॅरिगेटिंग करण्यात आलेले आहेत, जेणेकरून जे पुणेकर आहेत किंवा जे हौसे लोक आहेत त्यांना इथं सोडण्यात येऊ नये। कारण हा जो पूल आहे ना, हा सगळा शहरातील 2 मुख्य रस्त्यांना जोडणार आहे आणि तिथंच हा सगळा नदीपात्र आता तुडुंब भरून राहते। गरज पडली तर 28,000 पेक्षा जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग खरं तर प्रशासनाकडून करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रशासन देखील सतर्कतेवर आहे। जिथं जिथं गरज आहे तिथं अग्निशमन दलाची जवान, महापालिकेची जे अधिकारी कर्मचारी आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। सगळ्या प्रशासकीय यंत्रणा आता अलर्ट मोडवरती आहेत आणि आज देखील पावसाची अशीच संततधार जिल्ह्यात राहील असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। प्राजक्ता, ठीक आहे अभिजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुढची बातमी, राज्यसभा आणि लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे। लोकसभेत गृहमंत्री अमित शहा चर्चेमध्ये सहभाग घेणार आहेत, तर यावेळी प्रियंका गांधी आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव चर्चेमध्ये सहभाग घेणार आहेत। तर राज्यसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चर्चेला सुरुवात करणार आहेत। विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे चर्चेला सुरुवात करणार आहेत। काँग्रेसला चर्चेसाठी 2 तासांचा वेळ देण्यात आलेला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उत्तर देण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदींना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री यांच्या भाषणाचं मोदींनी कौतुक केलेलं आहे। एक्सवर पोस्ट करत मोदींनी दोघांच्या भाषणाची स्तुती केलेली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी उत्कृष्ट भाषण केलं, ज्यात त्यांना भारताच्या सुरक्षा यंत्रणेच्या यशाबद्दल आणि ऑपरेशन सिंदूरमधील आपल्या सशस्त्र दलाच्या शौर्याबद्दल सखोल दृष्टिकोन सादर केला, असं मोदींनी एक्सवर म्हटलंय। तर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं भाषणही उत्कृष्ट होतं असं मोदी म्हणालेले आहेत। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादाच्या धोक्याशी लढण्याचा भारताचा दृष्टिकोन जगासमोर कसा स्पष्टपणे मांडला गेला हे जयशंकर यांनी अधोरेखित केलं असं मोदी म्हणाले। युद्धबंदी संदर्भात लोकसभेत चर्चा सुरू होती आणि यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांचे दावे खोडून काढले। त्यानंतर विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला। यावेळी अमित शहांनी चर्चेत सहभाग घेत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। तुम्ही भारतातील शपथ घेतलेल्या परराष्ट्र मंत्र्यावर विश्वास ठेवत नाही आणि दुसऱ्या देशातील लोकांवर विश्वास दाखवता, म्हणून तुम्ही विरोधी बाकांवर बसला आहात असं अमित शहा म्हणाले। तर पुढचे 20 वर्ष तुम्ही तिथेच बसाल असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला। आता एक मोठी बातमी, भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा जोरदार धडाका सुरू आहे। उल्हासनगर महानगरपालिकेत शरद पवार पक्षाला धक्का बसलाय। अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा जोरदार धडाका सुरू आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, भाजपमध्ये आता अजून पक्षप्रवेश होणार असल्याचं कळतंय, त्यामुळे शरद पवार पक्षाला मोठा धक्का, काय अपडेट? आपण जर पाहिलं असेल तर रवींद्र चव्हाण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून भाजपामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मुळात रवींद्र चव्हाण यांना संघटना बांधणीतला सर्वात मोठा चेहरा म्हणून ओळखला जातो। आपण पाहत असेल तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे। या पार्श्वभूमीवरती उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये शरद पवार गटाचे जवळपास 10 ते 12 पेक्षा जास्त नगरसेवक आज आपल्याला दुपारी 3 वाजता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पक्षप्रवेश करताना पाहायला मिळणार आहे। हे नगरसेवक मोठं शक्ती प्रदर्शन देखील करताना पाहायला मिळणार आहे। या पक्षप्रवेशामुळे भाजपाला उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये पक्ष संघटनेसह मोठं बळ भाजपाला मिळताना पाहायला मिळणार आहेत। हे नगरसेवक गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहत असेल तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कामध्ये होते, मात्र आज अखेर त्यांचा मुहूर्त आलेला आहे। दुपारी 3 वाजता शरद पवार गटाला मोठा धक्का बसताना पाहायला मिळणार आहेत। जवळपास 10 ते 12 नगरसेवकांचा गट हा थेट आपल्याला भाजपामध्ये आता प्रवेश करताना पाहायला मिळणार आहेत। यापूर्वी देखील त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती, मात्र अनेक पक्षप्रवेशांमुळे त्यांचा पक्षप्रवेश हा वेटिंगवर होता। मात्र अखेर त्यांना मुहूर्त मिळालेला आहे। दुपारी 3 वाजता शक्ती प्रदर्शनासह आपल्याला पक्षप्रवेश होताना पाहायला मिळेल। तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।